Welcome to our English class, my dear students. Today we are going to learn part 2 from the unit number 1.6 in a class of their own. In the last video we have learned about part 1. Today we are going to learn part number 2. But this is really too sad, said Akash. आकाश म्हणाला ते अतिशय वाईट आहे. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळं मिसेस देसाई यांना आपल्यावर अभिमान वाटला पाहिजे. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? आस्क्ड सुनील. सुनीलनं प्रश्न विचारला. बट हाऊ? कसं आपण करू शकतो आणि काय आपण केलं पाहिजे किंवा काय करू शकतो? शी वोंट बी हॅप्पी अनलेस वी ऑल डू वेल. जोपर्यंत आपण काही चांगलं करत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला वर अभिमान होणार नाही किंवा वाटणार नाही. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? आणि तुम्हाला वाटते का हे शक्य आहे की आपण हे असं करू शकू? अँड देन सडनली इट क्लिकड. CLICKED, क्लिकड म्हणजे बिकेम क्लिअर. बिकेम क्लिअर म्हणजे काय? एकदम आपण काय करू शकतोय याच्याबद्दल त्याला चटकन काही युक्ती सुचली किंवा त्याला एकदम स्पष्ट झालं की आपण काय करू शकतोय की ज्याच्यामुळं मिसेस देसाई यांना आपल्यावर अभिमान वाटेल. येस, आय सेड व्हाय नॉट. मी उत्तर दिलं, हो का नाही. वी विल मेक इट पॉसिबल. आपण ते शक्य करू. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. जर आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला तर आपण ते करू शकतोय. राईट, सेड आकाश. आकाश म्हणाला, हो आपण ते बरोबर आहे ते. लेट्स डू इट. चला तर मग आपण ते करूया. सो द नेक्स्ट डे, मग दुसऱ्या दिवशी, वी द होल क्लास, आम्ही संपूर्ण वर्ग, 60 बॉईज अँड गर्ल्स, सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे एखादी कृती करण्यापूर्वी केलेलं नियोजन. दॅट इज द प्लॅन ऑफ ॲक्शन. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. आम्ही सर्वजण या गोष्टीवर सहमत झालो, ॲग्रीड झालो की ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत ते इतर मित्रांना म्हणजे वर्गातील इतर विद्यार्थ्यांना मदत करतील, हेल्प करतील. दॅट इज ऑल व्हेरी वेल, सेड नीती. नीती म्हणाली, हे अतिशय चांगली गोष्ट आहे. शी इज द मॅथ्स जीनियस इन अवर क्लास. ती आमच्या वर्गातली गणित विषयाची अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. जीनियस होती, तज्ज्ञ होती. आय हॅव ट्राय टू हेल्प बिफोर. नियती म्हणाली, मी याच्यापूर्वी असा प्रयत्न केला होता मदत करण्याचा. बट नो वन इज इंटरेस्टेड. कोणालाच त्यामध्ये रस नाही. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. आणि मी त्यांना मदत कराव्याशी त्यांना अजिबात वाटत नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली. सोली म्हणाला, जरी असं असलं तरी त्याचं कारण आहे, तू त्यांच्यावर खूपच अरेरावी करतेस, बॉसीपणा करते म्हणजे अधिकार गाजवतेस. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. आपण शाळा सुटल्यानंतर आपण याच्याबद्दल चांगल्या गोष्टीनं आपण ह्याबद्दल चांगल्या गोष्टी करू शकतोय. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स. मग गणित विषयाबद्दल कोण बरोबर बसेल शाळा सुटल्यानंतर आणि त्याच्याबद्दल गणित चांगली सोडवण्यासाठी मदत करेल? सेड निलेश. निलेश म्हणाला, यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. तुम्ही आम्हाला उत्तरं देऊन मदत करू शकताय. सी व्हॉट आय मीन, सेड नियती. नियती म्हणाली, बघा मी काय म्हणत होते. झालं की नाही तसंच. अँड दे आर both way behind the class in maths. Way behind, an informal way of saying not making progress. आता not making progress म्हणजे प्रगती होत नाहीये हे प्रत्यक्ष न सांगता प्रत्यक्षपणे सांगण्याची पद्धत आहे, ती आहे फ्रेज वे बिहाइंड. म्हणजे अशा गोष्टींमुळंच आपला वर्ग प्रगती करत नाहीये गणित विषयात, नीती म्हणाली. कारण उत्तरं जर सांगितली तर मग गणित विषयाची प्रगती कशी होईल असं तिला म्हणायचं होतं. दिस विल नॉट डू, सेड आकाश. आकाश म्हणाला, असं नाही चालणार. डू यू थिंक
Desai madam will be proud of a class of copycats. Copycats means what? Guess the meaning of copycats. Copycats म्हणजे एखाद्याचं बघून नकल करून उत्तर लिहून काढणे. दॅट इज कॉल्ड कॉपीकॅट्स. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. जोपर्यंत तुम्हाला तुमचं गणित व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत तुम्ही गणिताचं चांगला सराव केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. इट्स अ रूल, आणि हाच नियम आहे गणित शिकण्याचा. अँड यू हॅव टू फॉलो इट, आणि तुम्ही तो अनुसरण केलं पाहिजे. अँड असं आकाश म्हणाला, अँड व्हॉट इफ दे डोंट, अँड देर आर मेनी लाईक देम, सेड नियती. नियती म्हणाली, आणि जर असं नाही झालं तर आपल्यामध्ये असे बरेच जण आहेत की हा नियम पाळत नाहीत. आय हॅव एन आयडिया, सेड सोली. सोली म्हणाल, माझ्याकडे एक युक्ती आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स. आपण काय करूया, आपल्यातली काही जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्च लाईट्स म्हणून आपण काम देऊया. दे विल, आता ते सर्च लाईट काय करतील, दे विल विजिट अस ॲट होम. ते आपल्या घरी येऊन आपल्याला भेट देतील, म्हणजे सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना. टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. आणि ते आपल्याविषयी बोलतील की आज आपण काय अभ्यास केला त्याच्याबद्दल. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क्ड निलेश. निलेश म्हणाला, जर आम्हाला काही अडचण असेल तर मग आम्ही काय करायचं. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती. मग आपण आपल्याजवळ स्टडी गार्ड्स असतील नियतीसारखे. हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज, की जे आपल्याला आपल्या गणिताच्या अडचणीतून ते बाहेर काढतील, ते गणित आपल्याला समजून देतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. सुनील म्हणाला, अरे वा, हे अतिशय उत्तम युक्ती आहे. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. आपण काय करूया, सर्व विषयांसाठी आपण स्टडी गार्ड्स नेमूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द एसएल्स. एसएल्स इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ सर्च लाईट. सर्च लाईट या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे एस एल. तसंच एस जी म्हणजे स्टडी गार्ड्स, म्हणजे अभ्यासाचे रक्षक. POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन. एसएल्स अँड SGs, सर्च लाईट आणि स्टडी गार्ड्स, याच्यासाठी आपण काय करूया, आपल्या वर्गातील विद्यार्थी ओळखून त्यांना नेमणूक करूया. वी पुट द POA इन मोशन इमिजिएटली. POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन, म्हणजे आपली कृती किंवा जो आपला कृती आराखडा आहे, आकृतिबंध आहे, तो आपण लगेच ताबडतोब त्याच्यावर कारवाई करूया. वी डिड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आपण कुठल्याही शिक्षकांना याच्याबद्दल माहिती होऊ न देता गुप्तपणे हे करूया. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. आपण मिसेस देसाईंना थोडंसं सरप्राईज देऊया. बट शी इज रिअली टू गुड. परंतु त्या खूपच हुशार होत्या, खूपच चांगल्या होत्या. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. त्यांनी एका आठवड्यातच त्यांच्या वर्गामध्ये झालेला जो बदल होता तो ओळखला. सम इज ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर. मला नक्कीच खात्री आहे की या वर्गामध्ये काय ना काहीतरी चाललेलं आहे. शी सेड, त्या म्हणाल्या, मिसेस देसाई. नो वन इज युअर अब्सेंट. कोणीही गैरहजर नाही आहे. एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. धडा शिकवत असताना सर्वजण लक्ष देत आहेत. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि मला तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळंच तेज दिसतंय. समथिंग हॅज हॅपन्ड. काहीतरी घडलेलं आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. आणि म्हणून आम्हाला मग त्यांना सांगावं लागलं. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. त्या खरोखरच खूप प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. खरोखरच तुम्ही सर्वजण खूपच अद्भुत आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज, सच डिटर्मिनेशन. काय अद्भुत अशी संकल्पना आहे तुमची, युक्ती आहे. सच डिटर्मिनेशन, काय त्याग आहे तुमचा.
देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही आहे. वी फेल्ड सो हॅप्पी, वी वेर ऑन क्लाउड 9. आणि हे ऐकल्यानंतर जणू काय आम्ही स्वप्नातच गेलो, अतिशय आनंदित झालो. वेन यू आर ऑन क्लाउड 9 you feel great happiness. Cloud 9 is a phrase. Cloud 9 म्हणजे भानावर नसणे, खूप आनंदी होणे, आनंदाच्या भारात आपण विसरून जाणे आपण कुठं आहोत किंवा काय आहोत. इतका आनंद, अत्यानंद झाला त्यांना. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे सर्वांनी कठीण अभ्यासासाठी कष्ट करायला सुरुवात केलेली होती. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस, तुमचा याच्यावर विश्वास बसणार नाही, बट वी वेर ॲक्च्युली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स. तुम्हाला आमच्यावर विश्वास बसणार नाही, पण आम्ही सर्वजण दुसरी चाचणी परीक्षा घ्यायला आणि त्याचा निकाल घेण्यासाठी खूप उत्सुक होतो. कधी एकदा परीक्षा येते आणि कधी ती देतोय आणि कधी त्याचा निकाल येतोय. दिस टाइम when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. आणि ह्यावेळी जेव्हा दुसरी चाचणी झाल्यानंतर त्याचा निकाल घेऊन, त्याचे प्रगतीपत्रक घेऊन जेव्हा वर्गात आल्या मिसेस देसाई, तेव्हा त्या हसत आलेल्या होत्या. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. पर्सनली म्हणजे वैयक्तिकरित्या प्रत्येक विद्यार्थ्याचं तिने अभिनंदन केलं वर्गातील. However, there is one last thing which I must tell. असं जरी असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट शेवटी मला सांगायची होती, ती सांगायची आहे, ती म्हणजे सांगावीच वाटते मला. ती म्हणजे वी मस्ट होप्ड दॅट वी वूड ऑल डू वेल. की आम्हाला आशा होती की आम्ही सर्वांनी अतिशय चांगला अभ्यास केलेला होता. मेनी ऑफ अस डिड नॉट वेल, बट अलास there were still some who got poor marks. Many of us did do well. आमच्यातले बऱ्याच जणांनी खूप चांगला अभ्यास केलेला, बट अलास, परंतु अरे रे, देर वेर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. परंतु अजून असे काही विद्यार्थी होते की ज्यांना कमी मार्क्स मिळालेले होते. अँड सम हॅड इवन फेल्ड. काही विद्यार्थी फेलसुद्धा झालेले होते, म्हणजे नापाससुद्धा झालेले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. आणि म्हणून आम्हाला थोडंसं वाईट वाटलं. नैना, who had got a red mark in her card, couldn't bear it. नैना ही विद्यार्थिनी वर्गातील होती की जिच्या कार्डमध्ये रेड मार्क्स म्हणजे लाल शेरा त्या कार्डमध्ये आलेला होता. म्हणजे काही ज्या विषयामध्ये तिला कमी गुण मिळालेले होते, नापास झाली, त्या मार्कांच्या खाली लाल रेष ओढून त्याला रिमार्क देण्यात आलेला होता. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सॉब्ड. ती म्हणाली की मी नापास झालेला हा जो रेड मार्क्स मला मिळालेला आहे, त्याच्यामुळे मी सगळ्या वर्गाची मान खाली घातलेली आहे. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. परंतु आमच्या लाडक्या वर्ग शिक्षिका तिच्या जवळ गेल्या आणि तिला हग करणे म्हणजे मिठी मारणे, तिला जवळ घेणे, तिला जवळ घेतलं. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. आणि त्या म्हणाल्या, नैना नाही, तू कोणाचीही मान खाली घातलेली नाहीयेस किंवा तुझ्यामुळे कोणाचंही मान झालेला नाहीये. लुक ॲट युअर कार्ड. बघ तुझ्या कार्डकडे, गुणपत्रिकेत बघ. लास्ट टाइम यू हॅड गॉट ओनली 2 out of 15 सायन्स. गेममध्ये तुला 50 मार्कांपैकी फक्त 2 गुण मिळालेले होते विज्ञान विषयात. अँड धिस टाइम, आणि ह्यावेळी इट्स अ 16. आता ते 16 मार्क पडलेले आहेत तुला 50 पैकी. दॅट्स क्वाईट अ लीप. आणि हा खूप मोठा फरक आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन.
तू अगदी योग्य दिशेने वाटचाल सुरू केलेली आहेस. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला आशा आहे की तू अशाच पद्धतीनं प्रगती करत राहशील पुढं. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच ऑफ यू. आणि मला तुझा अभिमान आहे आणि या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचा अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट? काय तुम्ही अंदाज करू शकता की पुढच्या चाचणीमध्ये काय झालं? लेट्स सी द इंग्लिश वर्कशॉप. डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड ट्रान्सलेट देम इन टू युअर मदर टंग. खालील वाक्य वाचायचे आहेत आणि त्यांना तुम्ही त्या विधानांना तुम्ही मराठीमध्ये म्हणजे तुमच्या मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करायचे. क्वेश्चन नंबर 2. राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग डायलॉग्स. ए, बी आणि सी पैकी कुठल्याही एका विषयावर तुम्ही डायलॉग्स तयार करायचे आहेत. जसं राजू सेड, गोपाल सेड आणि ते काय म्हणताय ते लिहायचं अशा पद्धतीने. आता पहिला विषय काय दिलेला आहे? ए, डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज. दोन मित्रांच्या मधील त्यांच्या अभ्यासाबद्दलचा संवाद तुम्ही लिहून काढायचा आहे. बी, अ डायलॉग बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट अबाउट स्टडीज. आता तुम्ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्यामधील अभ्यासाबद्दलचा संवाद, त्याचं डायलॉग कॉन्व्हर्सेशन लिहून काढायचं आहे. सी, अ डायलॉग बिटवीन अ पॅरेंट अँड चाइल्ड अबाउट स्टडीज. पालक आणि मूल यांच्यात अभ्यासाविषयीचा संवाद लिहून काढायचा आहे. 3, व्हॉट रूल्स वुड यू लाईक टू मेक फॉर युअर सेल्फ, युअर क्लास. तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या वर्गासाठी काय नियम तयार कराल किंवा काय नियम घालून घ्याल स्वतःसाठी आणि वर्गासाठी, ते नियम लिहून काढायचे आहेत. नंबर 4, प्रिपेअर कार्ड फॉर युअर फ्रेंड विशिंग हिम और हर द बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट इन ॲन एक्झामिनेशन. परीक्षेमध्ये शुभेच्छा देणारं कार्ड तुम्ही तयार करायचं आहे तुमच्या मित्राला. बेस्ट ऑफ लकचं असेल किंवा ऑल द बेस्टच असेल. नंबर 5, फाइंड अँड राईट 3 एक्झाम्पल्स ईच ऑफ द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्सेस फ्रॉम द स्टोरी. आता या स्टोरीमधून म्हणजे पार्ट 2मधून तुम्ही पास्ट म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, फ्युचर म्हणजे भविष्यकाळ, टेन्स म्हणजे काळ, ही तिन्ही काळातील 3 एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे आहेत, शोधून काढायचे आहेत आणि ती लिहायचे आहेत. Now look at the activity number 6. Live English. English is not something that you see only in your textbook. इंग्लिश म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकात जे आहे तेच एवढंच इंग्लिश नाही आहे. अँड क्लासरूम आणि वर्गात जे शिकताय तेवढंच नाही आहे. वी यूज इंग्लिश फॉर मेनी पर्पजेस इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण इंग्रजीचा अनेक ठिकाणी उपयोग करतो. समटाईम्स वी हॅव टू फिल इन फॉर्म्स अँड ॲप्लिकेशन्स इन इंग्लिश. बऱ्याच वेळी आपल्याला काही फॉर्म्स भरावे लागतात, ग्रंथालयातले असतील किंवा ट्रेन रिझर्वेशनचे असतील किंवा आणखीन एखाद्या कोर्ससाठी आपण एका सेंटरवर गेलो तर तिथं आपण ॲडमिशनसाठी आपल्याला फॉर्म भरावे लागतात. इंग्लिशमध्ये तिथं आपल्याला ते भरावे लागतात. हिअर इज अ स्पेसिमेन. स्पेसिमेन म्हणजे नमुना ऑफ ॲन ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज. फॉर्म फॉर अ लायब्ररी मेंबरशिप. लायब्ररी म्हणजे ग्रंथालय, मेंबरशिप म्हणजे सदस्यत्व. आता एका ग्रंथालयाच्या सदस्यत्वासाठी एक अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. कॅन यू फिल इट ऑन युअर ओन. तुम्ही स्वतः तो भरू शकताय का बघा बरं आणि तो भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. सूचना तिथे दिलेल्या आहेत, त्या पाहायच्यात व्यवस्थित आणि त्या पद्धतीनं त्या भरायच्या आहेत. पहिल्यांदा बघा, नेम आहे, नाव तुमचं, त्यानंतर क्लास, डिव्हिजन, रोल नंबर, डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख, जेंडर म्हणजे लिंग काय असेल ते टिकमार्क करायचे आहे, ॲड्रेस पत्ता, पिनकोड पण लिहायचा आहे, नेम ऑफ द गार्डियन म्हणजे तुमच्या पालकांचं नाव तिथे लिहायचं आहे, ॲड्रेस पत्ता तुमचा लिहायचा आहे, फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस तुमचा लिहायचा आहे. प्लीज रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली ऑन द बॅक ऑफ द फॉर्म. फॉर्मच्या पाठीमागं ग्रंथालयाचे नियम आहेत ते वाचा, सूचना दिलेल्या आहेत फॉर्ममध्ये.
आय हॅव रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली अँड आय विल फॉलो देम. आता मी ग्रंथालयाचे सर्व नियम वाचलेले आहेत आणि मी त्यांचं अनुकरण करेन. आता ते डेट लिहायचे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करत आहात ते स्टुडंट सिग्नेचर आणि तो विद्यार्थ्यांची सही करायची आहे. आता इथे मेंबरशिपची फी जी आहे, तुम्हाला मेंबरशिप कशी हवी आहे. न्यू मेंबर्स असाल, तुम्ही पहिल्यांदाच ग्रंथालयासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला मग हाफ इयरली अर्ध्या वर्षासाठी किंवा 6 महिन्यासाठी 50 रुपये आहे. संपूर्ण वर्षासाठी इयरली असेल ते 100 रुपीज आहेत. रिन्युअल हे नवीन मेंबरशिपसाठी, आणि रिन्युअल म्हणजे आत गेल्या वर्षी भरलेला होता आणि आता ह्या वर्षी तो फॉर्म रिन्यू करताय तुम्ही, मग तुम्हाला हाफ इयरली 6 महिन्यासाठी 35 रुपये आणि संपूर्ण वर्षासाठी 70 रुपये असं तुम्ही जे तुम्हाला योग्य आहे त्या ठिकाणी तुम्ही ते टिक मार्क करायचे. या बाजूला काय म्हणलेलं आहे बघ बॉक्समध्ये, फॉर ऑफिस यूज ओनली, फक्त कार्यालयीन कामासाठी, तिथं तुम्ही काहीही करायचं नाही. तर एक सूचना खाली दिलेली आहे, फ्रेम रूल्स फॉर द स्कूल लायब्ररी आफ्टर डिस्कसिंग देम इन द क्लास. वर्गामध्ये चर्चा केल्यानंतर ग्रंथालयासाठी तुम्ही काय करा, नियम तयार करा. आता तुम्ही स्वतः काही नियम तयार करू शकताय आणि त्यांची यादी करू शकताय, तर तो करण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा पद्धतीने लाईव्ह इंग्लिशची ॲक्टिव्हिटी ही तुम्ही तुमच्या एका स्वतंत्र कागदावर किंवा तुमच्या इंग्लिशच्या वहीमध्ये तुम्ही ती करू शकताय. आय होप यू अंडरस्टूड दिस ॲक्टिव्हिटी. थँक्यू. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका.